नमस्कार. मी आनंद कुलकर्णी, निसर्गोपचार सल्लागार. व्हिडिओचं शीर्षक ऐकून 2 मिनिटं विचारात पडलात ना? होय, शरीराचं निर्विषीकरण हे या व्हिडिओचं शीर्षक आहे आणि ते बरोबर आहे. आजच्या मराठीमध्ये जर सांगितलं तर निर्विषीकरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. शरीरामध्ये असलेली विषद्रव्य शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची क्रिया म्हणजे निर्विषीकरण. ही आवश्यक आहे का? हो, निश्चितच आवश्यक आहे. सध्या जर आपण बघितलं तर कोरोनाची साथ सगळीकडे धुमाकूळ घालतीये. त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळं वेगवेगळ्या साथीच्या आजारांच्या बाबतीमध्ये आपल्याला सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडून आणि शासनाकडून वेगवेगळे निर्देश दिले जात आहेत. मुळातच ह्या साथीच्या रोगांचे विषाणू आपल्या शरीरामध्ये जे घर करतात किंवा वाढतात, मोठे होतात, त्याचं मुख्य कारण काय असेल तर शरीरामध्ये संचित झालेली किंवा साठलेली ही विषद्रव्ये आहेत. ही सुपीक जमीन त्या विषाणूंसाठी अत्यंत फायद्याची असते आणि त्यांची तिथं वाढ होते आणि त्याच्यामुळं आपलं अनारोग्य तयार होतं. शरीरात ही विषद्रव्य कुठल्या कुठल्या मार्गाने येतात? अन्नाच्या मार्गाने येतात, पाण्याच्या माध्यमातून येतात, वायूच्या माध्यमातून येतात. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं तसं आपल्या शरीरातल्या असंख्य पेशी रोज मरत असतात आणि नव्या पेशी जन्माला येत असतात. या पेशींच्या जन्म आणि मृत्यूच्या क्रियेमध्ये सुद्धा शरीरामध्ये अनेक विषद्रव्य तयार होत असतात. अन्नाचा जर विचार केला तर आपण घेत असलेला चुकीचा आहार हा शरीरामध्ये विषद्रव्य तयार करतो. अन्नपदार्थ पिकवण्यासाठी किंवा धान्य पिकवण्यासाठी, भाजीपाला पिकवण्यासाठी जी खतं वापरली जातात ती प्रामुख्यानं आता रासायनिक खतं असतात. ही रासायनिक खतं आणि त्याचबरोबर त्याला कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती फवारली जाणारी ही रासायनिक औषधं ही सुद्धा या अन्नाबरोबर त्याचे अंश आपल्या पोटामध्ये जात असतात आणि ही विषद्रव्य सुद्धा शरीराला खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास देत असतात. आपल्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त खाल्लेलं अन्न असतं, चुकीच्या पद्धतीनं खाल्लेलं अन्न असतं, चुकीच्या वेळी खाल्लेलं अन्न असतं आणि चुकीचं अन्न खाल्लेलं असतं. हे पचत नाही आणि असं न पचलेलं जे अन्न असतं ते आपल्या पोटामध्ये, आपल्या आतड्यामध्ये कुजतं आणि ह्या कुजलेल्या अन्नामधून विषद्रव्य तयार होतात आणि ही विषद्रव्य शरीराला उपद्रव देत असतात. हे झालं अन्नाचं. पाणी शुद्ध मिळालं नाही तर हे दूषित पाणी शरीरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती विषद्रव्य घेऊन जात असतं. त्याचबरोबर पाण्याचं अतिसेवन, चुकीच्या वेळेला केलेलं पाण्याचं सेवन हे सुद्धा शरीरामध्ये विषद्रव्य तयार करत असतं. तिसरा भाग आहे तो वायू. आपल्याकडे बघितलं तर औद्योगिकरण झालेलं आहे, रस्त्यांवरती प्रचंड वाहनं धावत आहेत आणि या सगळ्यामुळं हवा प्रचंड प्रमाणावरती प्रदूषित झालेली असते. ही प्रदूषित हवा ज्या वेळेला श्वासामार्गे आपल्या शरीरामध्ये जाते त्यावेळेला या प्रदूषित हवेमधून सुद्धा आपल्या शरीरामध्ये विषद्रव्य जात असतात. श्वसन मार्गाचा जर कमकुवतपणा असेल, श्वसन मार्गाचे काही आजार असतील तर शरीरामधून ही विषद्रव्य बाहेर टाकण्याची प्रक्रिया अत्यंत कमकुवतपणे होते आणि त्यामुळे ही विषद्रव्य शरीरामध्ये तशीच राहतात आणि आपल्याला उपद्रव देत असतात. ही विषद्रव्य बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक यंत्रणा शरीरामध्ये नाही का? आहे. ज्यानं हे शरीर निर्माण केलं त्या परमेश्वरानं, त्या भगवंतानं ती व्यवस्था केलेली आहे. ही विषद्रव्य मळाच्या माध्यमातनं म्हणजे शौचाच्या माध्यमातनं शरीरातून बाहेर जातात, मूत्राच्या मार्गातनं शरीरामधून बाहेर टाकण्याची व्यवस्था केलेली असते आणि घामाच्या माध्यमातनं सुद्धा ही विषद्रव्य शरीरामधून वेळच्या वेळी बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था केलेली असते. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानव हा सगळ्यात जास्त बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न जर काय असेल तर तो निसर्गावरती मात करण्याचा असतो. बाकीचे प्राणी जगतात ते निसर्गाशी समरस होऊन जगतात, त्यामुळे त्यांच्या या ज्या उत्सर्जन संस्था आहेत त्या उत्सर्जन संस्था खूप मोठ्या ताकदीनं काम करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये या संसर्गाचं प्रमाण खूप कमी असतं. कारण शरीरामधली विषद्रव्य निघून गेलेली असतात, ती शरीर नॅचरली नैसर्गिकरित्या बाहेर काढत असतं.
पण मानवाला पुरुषार्थ कशामध्ये वाटतो तर निसर्गावरती मात करण्यामध्ये त्याला पुरुषार्थ वाटतो. आणि म्हणून निसर्गावरती मात करण्याच्या नादामध्ये माणूस या उत्सर्जन संस्थेचं कार्यच बिघडवून टाकतोय. आणि त्यामुळं या तिन्ही नैसर्गिक साधनांचा आज संकोच झालेला आहे. आपल्या जीवनशैलीमुळे संकोच झालेला आहे. कशी आहे आपली जीवनशैली? आज बघितलं तर आपण ज्या वेळेला आपण झोपायला पाहिजे त्यावेळेला आपण जागतो, ज्या वेळेला जागायला पाहिजे त्यावेळेला झोपतो, ज्या वेळेला भरपेट जेवायला पाहिजे त्यावेळेला थोडासा नाश्ता करतो, आणि ज्या वेळेला भरपूर नाश्ता केला पाहिजे त्यावेळेला जेवतो, ज्या वेळेला उपवास करायला पाहिजे त्यावेळेला अतिशय जड पदार्थ खातो, ज्या वेळेला अजिबात पाणी पिऊ नये त्यावेळेला भरपूर पाणी पितो, ज्या वेळेला थंड पदार्थ खाऊ नयेत त्यावेळेला थंड पदार्थ खातो, ज्या ऋतूमध्ये जे खाऊ नये ते सगळं आपण खातो. आणि आपली जी लाईफस्टाईल आहे ती सतत धावपळीची लाईफस्टाईल आहे. सतत धावाधाव पळापळी चालू असते. भौतिक सुखांच्या पाठीमागे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती धावत असतो की आपण आपल्या शरीराचं कायमस्वरूपी नुकसान करतोय आणि निसर्गानं दिलेल्या, भगवंतानं दिलेल्या या उत्सर्जन संस्थेचा ऱ्हास करतोय हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळं या उत्सर्जन संस्थेचे संकोच होतात. शरीरामधून मल बाहेर टाकण्याच्या क्रियेचे संकोच होतात, मूत्र बाहेर टाकण्याच्या क्रियेचे संकोच होतात, शरीरामधून घाम बाहेर पडण्याच्या क्रियेचे संकोच होतात. आणि मग ही विषद्रव्ये शरीरामध्ये जशीच्या तशी साठायला लागतात आणि या विषद्रव्यांचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. या विषद्रव्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला सगळ्यांना त्वचेवरती जाणवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांच्या माध्यमातून जाणवतात. केवळ साथीचेच आजार होतात असं नाही, तर त्वचारोग पण या परिणामामुळे होऊ शकतात. अनेक पचनाचे विकार याच्यामधून होऊ शकतात. रक्त बिघडण्याची क्रिया ह्याच्यामधून होऊ शकते. वाताचे विकार ह्याच्यामधून होऊ शकतात, कफाचे विकार ह्याच्यामधून होऊ शकतात, पित्ताचे विकार ह्याच्यामधून होऊ शकतात. असे सगळीच शरीराची यंत्रणा कोलॅप्स करण्याचं काम, पाडून टाकण्याचं काम, नष्ट करण्याचं काम, अकार्यक्षम करण्याचं काम ही विषद्रव्य शरीरामध्ये करत असतात. आणि म्हणून नैसर्गिक स्रोत जे आहेत ही विषद्रव्य शरीरामधून बाहेर पडण्याची, ती पुन्हा ऍक्टिव्ह करणं आणि ती पुन्हा मार्गावरती आणणं आणि त्यांचं काम पुन्हा त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं सुरू होईल अशा दृष्टीनं प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. या तिन्ही साधनांचा संकोच झाला तरी सुद्धा विषद्रव्य शरीरामधनं बाहेर काढणं गरजेचंच आहे. कारण जोपर्यंत ती शरीरामध्ये आहेत तोपर्यंत ती उपद्रव देणार आहेत, ती त्रास देणार आहेत. आणि म्हणून ही विषद्रव्य जर शरीरामधून बाहेर काढायची असतील तर त्याच्यासाठी मग काही कृत्रिम गोष्टींचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, काही औषधांचा आधार घ्यावा लागतो, काही उपक्रमांचा आधार घ्यावा लागतो आणि काही उपायांचा, बाह्य उपायांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. याच्यामध्ये अत्यंत चांगला उपाय जर कुठला असेल तर ते आयुर्वेदातलं पंचकर्म आहे. पंचकर्माच्या माध्यमामधून आपल्या शरीरामध्ये संचित असलेले हे सगळे जे दोष आहेत, ही विषद्रव्य आहेत, ही सगळी बाहेर काढण्याची प्रक्रिया अगदी 100% बरोबर केली जाते. पण पंचकर्मच सगळ्यांना सदा सर्व काळ करून घेणं शक्य होईल असं नाही. एकतर ते खर्चिक आहे, त्याच्यासाठी वेळही भरपूर द्यावा लागणार आहे. आणि आजची आपली जीवनशैली जर बघितली तर इतका वेळ त्याच्यासाठी देणं शक्य नाहीये. पण काही परिस्थितीमध्ये पंचकर्म करून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं, त्यावेळेला ते करणं गरजेचंच आहे आणि ते केलंच पाहिजे. पण सर्वसामान्यपणे शरीरामध्ये असणारी जी विषद्रव्य आहेत ही विषद्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी या नैसर्गिक संस्थांना प्रोत्साहन देणारी, उत्सर्जन संस्थांना प्रोत्साहन देणाऱ्या काही गोष्टी तुम्ही मी आपण घरच्या घरी करू शकतो. त्या केल्यानं सुद्धा आपल्या शरीरातली बरीच सारखी विषद्रव्य नाहीशी होऊ शकतात. आणि म्हणून शरीराचं निर्विषीकरण करण्यासाठी काही छोटे 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 उपाय मी आपल्याला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवणार आहे. अगदी घरगुती उपवास आहेत, घरगुती उपाय आहेत. आणि या उपायांचा वापर करून आपल्याला सगळ्यांना हे निर्विषीकरण आपल्या आपल्या पातळीवरती करता येईल. करून बघायला काही हरकत नाही. याचा दोष तरी काही नाही, याच्यापासून अपाय तरी काही नाही. शरीरातलं विष निघून गेलं आणि आरोग्य सुधारलं तर ते कुणाला नको आहे, सगळ्यांनाच हवं आहे. आणि त्यामुळं हे सोपे सोपे उपाय करून बघायला हरकत नाहीत. पण त्याच्याबरोबर काही गोष्टी या करणंही गरजेचं आहे. मुळातच पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की शरीरातली निर्विषीकरणाची जी यंत्रणा असते ती शरीरामधलं विष गोळा करणं आणि ते शरीराच्या बाहेर त्या त्या उत्सर्जन संस्थेच्या मार्फत टाकणं, ही क्रिया ही रात्री साधारणपणे 12 ते 2:30-3 या दरम्यान होत असते. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की आपलं शरीर
हे विषमुक्त असलं पाहिजे, शरीरातलं निर्विषीकरण नैसर्गिक पद्धतीनं झालं पाहिजे, नॅचरली झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं, त्या सगळ्यांनी एक पथ्य पाळणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे रात्री 10 वाजता कुठल्याही परिस्थितीत झोपणं आणि सकाळी 5 वाजता 6 वाजता सूर्योदयाच्या आधी उठणं. आपण जर रात्री 12 नंतर जागायला लागलो तर शरीरामधली विषद्रव्य बाहेर जाण्याच्या ऐवजी शरीरामध्ये विषद्रव्य तयार होण्याची प्रक्रिया जास्त जोरानं सुरू होईल आणि निर्विषीकरण होण्यापेक्षा शरीराचं विषीकरण होईल आणि या विषाचा परिणाम शरीरावरती ठिकठिकाणी जाणवायला लागेल. आणि म्हणून रात्री 10 वाजता झोपणं आणि सकाळी 6च्या आधी उठणं ही सवय आपल्याला सगळ्यांना निर्विषीकरणासाठी लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आता त्याच्याबरोबर पहिलं साधन बघू, उपवास. आपल्याकडे उपवासाची संकल्पना अशी आहे की त्या उपवासाच्या दिवशी आपण जे पदार्थ खातो ते पदार्थ आपल्या शरीराला अधिक हानिकारक असतात. मग उपवास कसा केला पाहिजे? उपवास याचा अर्थ आहे पोटातल्या यंत्रणेला विश्रांती. आपण जे अन्न खातो, आठवडाभर जे अन्न खाल्लेलं असतं, महिनाभर अन्न जे खाल्लेलं असतं, वर्षभर अन्न जे खाल्लेलं असतं ते सगळं पचतं असं नाही. आणि अन्नाचा जो अंश पचत नाही तो पोटामध्ये सडतो, त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि त्या आमापासून शरीरामध्ये अनेक विषद्रव्य तयार होतात आणि त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो. मग हे अपाच्य जे आहे, हे न पचलेलं जे आहे, हे विष झालेलं जे आहे, हे शरीरामधून काढून टाकणं गरजेचं असतं किंवा त्याच्यातला जो काही भाग पचून पुन्हा शरीराला उपयोगी होण्यासारखा असतो तो तशा पद्धतीनं कन्व्हर्ट करायला शरीराला वाव देणं गरजेचं असतं. एक सोपं उदाहरण आपण बघू. आपण बघतो एखाद्या किराणा दुकानामध्ये असेल किंवा एखाद्या बेकरीमध्ये असेल, एखाद्या बरणीमध्ये फरसाणा असतो. तो फरसाणा संपत येतो. शेवटचा थोडासा फरसाणा शिल्लक राहिलेला असतो, जुना फरसाणा असतो. त्या दुकानदाराच्या लक्षात येतं की आता नवा फरसाणा बरणीमध्ये भरायला पाहिजे. तो दुकानदार काय करतो, नवीन फरसाण्याची पुडी पोडतो आणि त्याच फरसाण्यावरती ती ओततो का? नाही ओतत. तो आतला जो जुना फरसाणा आहे तो पहिल्यांदा बाजूला काढतो, ती बरणी स्वच्छ पुसतो, स्वच्छ धुवून घेतो, स्वच्छ पुसतो, दोनदा त्याचा वास घेऊन बघतो त्याला कसला वास येत नाही ना, आणि त्याच्यामध्ये नवीन फरसाणा भरतो. हे असं तो का करतो? जुना फरसाणा खाली तसाच ठेवून त्याच्यावरती जर नवीन फरसाणा टाकला तर त्या जुन्या फरसाण्याचा वास नवीन फरसाण्याला पण येईल आणि तो नवीन फरसाणा पण घाणेरडा होऊन जाईल, खराब होऊन जाईल, तो विकायच्या परिस्थितीत राहणार नाही. हे त्या दुकानदाराला समजतं. अगदी ही जी क्रिया आहे हीच तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या पोटाबाबतीतली क्रिया आहे. आज जर न पचलेलं अन्न असेल, सडलेलं अन्न असेल, आम तयार झालेलं अन्न असेल आणि त्याच्यावरती आपण कितीही चांगला सत्वयुक्त आहार केला तरी सुद्धा तो पोटात गेल्यानंतर बिघडणार आहे. संगती संग दोषेनं या पद्धतीनं तो बिघडणार आहे. आणि म्हणून आतलं आधी घाण काढून टाकणं गरजेचं असतं आणि मग सकस आत घेणं गरजेचं असतं. मग हे काढण्यासाठी सगळ्यात एक चांगला उपाय कुठला असेल तर तो उपवास. म्हणून ज्याला असं वाटतं की माझं शरीर विषमुक्त असावं, माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं विष नसावं, त्यानं आठवड्यातून 1 दिवस उपवास केला पाहिजे. म्हणजे आपण करतो असा उपवास नाही, साबुदाण्याची खिचडी, भगर, बटाटा वगैरे असं सगळं पोटभर खाऊन केलेला उपवास तसा नाही. उपवास केला पाहिजे याचा अर्थ त्या दिवशी त्यानं पूर्णपणे आहार वर्ज्य केला पाहिजे, काहीही खाल्लं नाही पाहिजे. 1 दिवस काही नाही खाल्लं म्हणून काय फार मोठा फरक पडत नाही. आपण त्या दिवशी पूर्णपणानं आहार वर्ज्य केला पाहिजे. फारच अगदी आपल्याला असं वाटलं तर एखादा ग्लासभर मिरपूड घातलेलं ताक प्यायला हरकत नाही, सुंठ घातलेला दूध प्यायला हरकत नाही, दुधापेक्षाही ताक प्यायला हरकत नाही. पण त्या दिवशी पूर्णपणे पोटामध्ये काहीही जाणार नाही अशा पद्धतीने जर 1 दिवस उपवास केला तर हे त्यातलं जे अन्न पचण्यासारखं शक्य असतं ते पचून जातं आणि जे अन्न आम वगैरे आहे हा सगळा बाहेर काढण्याची प्रक्रिया, पोटाला विश्रांती मिळाल्यामुळं, पोटाचं पचनाचं काम थांबल्यामुळं पोट हे निर्विषीकरणाचं काम सुरू करतं आणि पोटामधली ही घाण पुढे ढकलली जाते. म्हणून उपवास हा गरजेचा आहे. पोटामध्ये असलेली ही जी घाण आहे, ही मोठ्या आतड्यामध्ये असलेली घाण आहे, ही पोटामधून बाहेर काढून टाकण्यासाठी आम्हाला आठवतंय आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा सक्तीनं एरंडेल तेल दिलं जायचं. आज ही प्रथा बंद झाली. आज कोणी तिकडे लक्ष देत नाही. पण आमची प्रकृती अत्यंत उत्तम असायची, चांगली असायची. याचं कारण पोटामधली घाण 2-3 महिन्यातून एकदा काढून टाकली जायची.
त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आमच्या लहानपणीची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता विष इतक्या मोठ्या प्रमाणावरती शरीरात जातं की हे 2-3 महिन्यातून करायचा हा उपाय आहे तो आठवड्यातून एकदा करणं गरजेचं आहे. म्हणून दर आठवड्याला एरंडेल तेल घेणार असाल तर आपल्या वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्या. नसेल तर एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 2 चमचे तूप टाकून ते पाणी पिलत तरी सुद्धा पोट साफ होऊन जातं. एरंडेल तेल हरकत नाही घ्यायला, पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आठवड्यातून एकदा रेचक घेऊन पोट साफ करणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर घामामधून ज्या विषद्रव्यांचा निचरा होतो तो व्हायचा असेल तर घाम येणं गरजेचं आहे. आणि घाम येणं गरजेचं जर असेल तर 2 पद्धती त्याच्यासाठी आवश्यक आहेत. एक पहिली पद्धत आहे ती पुरेसा व्यायाम करणं. व्यायामाचे 2 फायदे होतील. व्यायामामुळे घाम येईल, घामामुळे जे उत्सर्जन होतं विषद्रव्यांचं ते आपोआप होईल आणि व्यायामामुळं मोठ्या आतड्याला लवचिकता येते आणि त्याच्यामुळं पोटामधली घाण बाहेर टाकण्याची क्रिया पण मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणून व्यायाम करणं हे गरजेचं आहे. व्यायाम कुठला करायचा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. व्यायाम कुठला करायचा हे तुमच्या डॉक्टरांचा तुमच्या वैद्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे ठरवा. तुम्हाला जो सोयीचा असेल तुम्हाला जो योग्य असेल तो व्यायाम करा. किती करायचा तेही तुमच्या तज्ज्ञांच्याकडून ठरवून घ्या. योग तज्ज्ञांच्याकडून ठरवून घ्या, डॉक्टरांच्याकडून ठरवून घ्या, वैद्यांच्याकडून ठरवून घ्या. किंवा अगदी साधा सोपा उपाय सांगतो. काखेमध्ये आणि डोक्यामध्ये घाम आला की व्यायाम थांबवायचा हे शरीरानं सांगितलेलं आहे. हे शरीराचं लक्षण लक्षात ठेवा. काखेत घाम आला, डोक्यात घाम आला, व्यायाम थांबवायचा आहे. एवढं लक्षात ठेवून जरी व्यायाम केलात तरी पुष्कळ आहे, पण घाम आला पाहिजे इतक्या पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं आहे. घाम येण्याचा आणखीन एक स्रोत असतो तो नैसर्गिक असतो. हा आपण बंद करून टाकतो. आपण बाहेरून कुठून तरी आलो, एसीचा कमीत कमी वापर करा. येऊ दे घाम, काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे शरीरातली विषद्रव्य बाहेर पडतात. त्यामुळे एसीचा कमीत कमी वापर करा, पंख्याचा कमीत कमी वापर करा. मोठ्या प्रमाणावरती पंखा लावून सतत पंख्याखाली बसणं हे वाताला प्रोत्साहन देण्यासारखं असतं आणि म्हणून पंख्याचा कमीत कमी वापर करा. बाहेरून आल्यानंतर जो घाम येतो तो घाम येऊ द्या. लगेच एसी सुरू करणं, लगेच पंखा सुरू करणं हे प्रकार बंद केलेत तरी सुद्धा नैसर्गिकरित्या घामामार्फत बऱ्यापैकी उत्सर्जन होतं. घामामार्फत विषद्रव्यांचा बऱ्यापैकी निचरा होऊन जातो. कृत्रिम साधनांचा वापर करणं टाळलं पाहिजे. कोपऱ्यावरती दूध आणायला जाण्यासाठी सुद्धा लगेच गाडीला किक मारणं हे चुकीचं आहे. तेवढं चाला, त्याचा व्यायाम त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं शरीराची हालचाल होते. शरीराची हालचाल झाली की शरीरामधून विषद्रव्यांचा निचरा होण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळतं. शरीराला, या सिस्टीमला प्रोत्साहन मिळतं. म्हणून शरीराची हालचाल झाली पाहिजे. वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. सगळ्या एकाच ठिकाणी टेबलवर ठेवू नका. ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी उठून जाण्याची सवय ठेवा. कृत्रिम साधनांचा कमीत कमी वापर करा. थोडेसे श्रम, थोडीशी मेहनत शरीराला झाली, थोडीशी शरीराची हालचाल झाली की शरीरामधून आपोआप उत्सर्जनाची क्रिया व्हायला लागते आणि म्हणून अशा कृत्रिम साधनांचा अत्यंत कमीत कमी वापर करणं हे गरजेचं आहे. आणि मग त्याच्याबरोबर वायूचं जे प्रदूषण असतं, वायूच्या प्रदूषणामुळे जे विषद्रव्य तयार होतात, हा विषारी वायू शरीरामध्ये कुठं कुठं असतो. अगदी पायाच्या नखापासून टाळूमधली इथं जी पोकळी आहे इथंपर्यंत जिथं जिथं पोकळी आहे तिथं तिथं हा विषारी वायू असण्याची शक्यता असते. मग या विषारी वायूचं उत्सर्जन कसं करायचं? खरं तर दीर्घ श्वसनामुळे ते होतं, पण अलीकडे दीर्घ श्वसन आपण करत नाही आणि म्हणून प्राणायाम करणं, प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार शिकून घेणं आणि त्याप्रमाणे प्राणायाम करणं हे वायू बाहेर काढण्यासाठीचं अत्यंत चांगलं साधन आहे. आणि त्याच्यामुळे प्राणायाम शिकून घ्या. वेगवेगळे प्रकार आहेत प्राणायामाचे. मी सगळं त्याच्यात खोलात जात नाही कारण हा व्हिडिओ मग खूप मोठा होईल. पण आपल्या योग तज्ज्ञांच्याकडनं प्राणायाम शिकून घ्या आणि त्याप्रमाणे प्राणायाम करण्याची सवय रोजच्या रोज ठेवा. अनुलोम विलोम प्राणायाम सुद्धा तुम्ही करू शकता. फारसा तेवढा वेळ नसेल तर एक 25 वेळा रोज अनुलोम विलोम प्राणायाम करा. एका नाकपुडीतून श्वास घ्या दीर्घ, थोडा वेळ तसाच ठेवा, दुसऱ्या नाकपुडीतून तो सोडून द्या. श्वास आणि उच्छ्वास यांचं गणित बरोबर करा, निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यामधले हे मिळेल. त्याचबरोबर शरीराच्या
अतिशय सूक्ष्म भागांमध्ये असलेला जो वायू आहे, एक छोटा उपाय पण तुम्हाला सांगतो. या उपायाचा वापर करून तुम्ही हा वायू शरीरातला बाहेर काढू शकता. एक बाटली घ्या, त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धी बाटली पाणी भरा. एक रबराची ट्यूब घ्या, पाईप छोटीशी, आणि ती पाईप त्या बाटलीमध्ये पाण्याच्या तळापर्यंत बुडवा आणि त्याचं दुसरं टोक हातामध्ये घ्या. एकदा पूर्ण श्वास घ्या जोरात. ते दुसरं टोक तोंडामध्ये घ्यायचं आणि पूर्ण ताकदीनिशी रोखून ठेवलेला जो श्वास आहे तो त्याच्यामध्ये फुंकायला सुरुवात करायची. त्या पाण्यामध्ये बुडबुड येतील. असं जितक्या वेळेला तुम्हाला शक्य आहे त्यावेळेला 5 वेळेला, 10 वेळेला, 15 वेळेला, 20 वेळेला करा. शरीरातली विषारी वायू त्याच्यामधनं बाहेर पडण्याची प्रक्रिया आपोआप होईल. थोड्या वेळात त्या पाण्याचा रंग बदललेला सुद्धा काही जणांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसेल. आणि म्हणून हा विषारी वायू काढून टाकण्याचा हा एक अगदी साधा सोपा प्रकार एक आपल्याला सांगितला. हा घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. मित्रांनो, खूप विषय हा मोठा आहे, पण तितकाच महत्वाचा आहे. जाता जाता ह्याच्यावरती जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं सांगितलेलं आहे. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे अत्यंत आवश्यक आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ही विषद्रव्य जर शरीरामधून बाहेर पडली नाहीत तर या विषद्रव्यांचे खूप मोठे गंभीर परिणाम तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतात. केवळ त्वचारोगच होतात असं नाही, अनेक वेगवेगळे व्याधी, अनेक वेगवेगळे आजार याच्यामधून उत्पन्न होतात. साथीच्या रोगांसाठी आपल्या शरीराची भूमी ही अतिशय पोषक तयार होते. आणि मग अशी व्यक्ती की ज्याच्या शरीरामध्ये विषद्रव्याचा संचय मोठ्या प्रमाणात आहे ती साथीच्या रोगांना लवकर बळी पडते. म्हणून लवकरात लवकर आपलं शरीर विषमुक्त करण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक असणारा आपल्या तज्ज्ञांचा, निसर्गोपचार सल्लागारांचा, डॉक्टरांचा आणि त्याचबरोबर वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शरीर विषमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. एकदा शरीर विषमुक्त झालं की मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघूया की काय खायचं म्हणजे पुन्हा शरीर विषमुक्त होणार नाही. आणि म्हणून पुढचा व्हिडिओ जो असेल तो याच्या पुढची स्टेज असेल. आणि त्या पद्धतीनं आपण आहार जर ठेवला, त्या पद्धतीनं जर आपण विहार ठेवला, त्या पद्धतीनं आपण चिंतन मनन ठेवलं तर निश्चितपणानं निरोगी आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळू शकतं. आजच्या पुरतं इथंच थांबतो. धन्यवाद.